लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ज्या कलाने धडपड करून नैनाला तिचं हक्काचं स्थान मिळवून दिलेलं असतं, आता कला स्वतःच नैनाची चूक उघडकीस आणून तिचं सर्वांसमोर भांडेफोड करणार असते. कलाला नैनामध्ये काहीही बदल जाणवत नसतो. नैनाला आता 3 महिने पूर्ण झालेले असतात, परंतु नैनाच्या शरीरामध्ये काहीही बदल झालेला नसतो. तिथे कला म्हणत असते की नैनाताई, तू जरा खात पीत जा. जर तुझ्या शरीरामध्ये ताकद असली तर बाळ खूप चांगलं तंदुरुस्त होईल. म्हणूनच मी तुला केशर टाकून दूध आणलेलं आहे आणि तू ते पिऊन घे. तेव्हा तिथे रजनी म्हणते, कला, तुझं बरोबर आहे. नैनाला 3 महिने पूर्ण झालेले आहेत, मग आता सोनोग्राफीसुद्धा करावी लागेल. तेव्हा तिथे आबा म्हणतात, आपल्या कोल्हापूरमधील अंबिका डॉक्टर आहेत ना, ते कोल्हापूरमधील सर्वात फेमस डॉक्टर आहेत आणि आत्तापर्यंत आपल्या घरातील सर्व डिलिव्हरी तिकडेच झालेल्या आहेत आणि आपल्या घरातील सर्व बायका तिकडेच त्या दवाखान्यात जातात. मग कला, तू नैनाला घेऊन तिकडेच जा आणि रजनी, तू सुद्धा जा कलाबरोबर. तर तिथे आता नैना खूप गडबडते. तिला काही करावं हे सुचत नसतं. तेव्हा नैना म्हणते, नाही आबा, मी माझे दरवेळेचे जे डॉक्टर आहेत ना, मी त्यांच्याकडेच जाते. नैनाचा नेहमीचा डॉक्टर म्हणजे सौरभ असतो आणि नैनाने सौरभला लग्न करण्याचं सांगून फसवलेलं असतं. तेव्हा आबा नैनाला विचारतात, कोण आहे तो तुझा डॉक्टर? त्यावर नैना म्हणते, ज्याच्यासोबत माझा साखरपुडा मोडलेला होता तोच माझा डॉक्टर आहे. त्यानेच मला पहिल्यांदा चक्कर आल्यावर पाहिलेलं होतं. त्यावर आबा म्हणतात, अगं नैना, कोणीतरी लेडीज डॉक्टर असतील तर खूपच बरं होईल. तिथे आता कलाला नैनावरती खूप मोठा संशय येतो. नैनाताई, तू असं काय करतेस? आंबेकर इथले खूप फेमस डॉक्टर आहेत आणि तू त्यांच्याकडे न जाता दुसऱ्याकडे जायचं म्हणतेस का? तिथे कला नैनाला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु नैना मात्र काही एक ऐकायला तयार नसते. तिथे कलाचा संशय आणखीनच वाढतो. तर इकडे आता नैना सौरभला भेटायला येते. नैना सौरभला म्हणत असते, मला तुझ्याकडून सोनोग्राफीचे खोटे रिपोर्ट हवे आहेत आणि तू मला 3 महिन्याची प्रेग्नेंट आहे असे खोटे रिपोर्ट दे. मी जाऊन त्यांच्या तोंडावर फेकते. तेव्हा सौरभ म्हणतो, मी तुला अगोदरच सांगितलेलं आहे, मी तुला यापुढे कोणतेही लेखी खोटे रिपोर्ट देणार नाही आणि मी सर्वांसमोर सांगितलं की तू प्रेग्नेंट आहेस. तीच माझी सर्वात मोठी चूक झाली. तू मला लग्नाचं वचन देऊन त्यांच्यासोबत हे असं खोटं नाटक का करते? तुला त्यांच्यासोबत राहायचं नाहीये, मग तू खोटं नाटक का करते? चल, आपण आता दोघेजण लग्न करूया. तिथे आता नैना खूप मोठ्या कोड्यात पडलेली असते. तिला काही करावं हे कळतच नाही. तेव्हा नैना म्हणते, मी त्यांना 3 महिन्याचे सोनोग्राफी रिपोर्ट दिले तर आपल्यासाठी सर्व काही खूप सोपं होईल आणि मी तुझीच आहे आणि तू असं का करत आहेस? तिथे नैना सौरभला तिच्या जाळ्यात अडकवण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु सौरभ मात्र तिची मदत करायला तयार झालेला नसतो. तिथे नैना आता चिडण्याचं नाटक करते आणि ती म्हणते, जर तू मला रिपोर्ट नाही दिले, सर्वांना सांगेन की तू सर्वांना खोटं सांगितलं होतं की मी प्रेग्नेंट आहे आणि मी तुझंच नाव घेईन. तेव्हा सौरभला धक्काच बसतो. सौरभ म्हणतो, काय, तू आता माझ्यावरच उलटलीस का? हे तुझं काय चाललंय? मी तुला रिपोर्ट अजिबात देणार नाही. तिथे नैना सौरभलाच ब्लॅकमेल करत म्हणते की जर तुला मला पेपर द्यायचे असेल तर तू दे, नाहीतर माझे मी कसं पण मॅनेज करेन. तिथे सौरभला काही करावं सुचतच नाही. त्यावर कलाला फोन करतो आणि म्हणतो की मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. कला म्हणते, कशाबद्दल?
तुम्हाला काय बोलायचं आहे? तेव्हा सौरव सांगायला लागतो, मला ना नैना ब्लॅकमेल करत आहे. तेव्हा कला म्हणते, नैनाताई तुम्हाला कशाला ब्लॅकमेल करेल? असं नेमकं काय घडलेलं आहे? तेव्हा सौरव आता घडलेला सर्व प्रसंग सांगायला लागतो. सौरव म्हणत असतो, नैनाने मला खूप मोठा धोका दिलेला आहे. तिने मला सांगितलं की मी तुझ्या प्रेमात आहे. तिने माझ्याकडून एक काम करून घेतलं. ते म्हणजे नैनाने मला सांगितलं की ज्यावेळी आपला साखरपुडा होईल त्यावेळेस तू सर्वांना खोटं सांगायचं की मी प्रेग्नेंट आहे म्हणून. तिथे सौरव आता खूप मोठा बॉम्ब फोडत कलाला म्हणतो की मी तुम्हाला खरं सांगतो, नैना प्रेग्नेंट नाही आहे. तिथे आता कलाला खूप मोठा धक्काच बसतो आणि ती मला म्हणाली की तू मला प्रेग्नेन्सीचे खोटे रिपोर्ट दे. मी चांदेकरांना धडा शिकून परत तुझ्याशीच लग्न करीन. असं म्हणत नैना मला फसवत आली. तर तिथे आता कलासमोर सर्व सत्य आलेलं असतं. कलाच्या लक्षात येतं की नैनाने मलासुद्धा फसवलेलं आहे. तिने तिच्या डावामध्ये माझाही उपयोग करून घेतला. तर चिडलेली कला आता खूप मोठा निर्णय घेते. त्यानंतर कला घरी येते आणि कला सर्वांसमोर म्हणते की मला तुमच्या सर्वांची माफी मागायची आहे आणि तुम्ही जी शिक्षा द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. तर तिथे कला सर्वांना म्हणते की मला तुम्हाला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. त्यावर आबा म्हणतात की तू कशाबद्दल बोलत आहेस सुनबाई? कला म्हणते, तुम्ही मला मोठ्या सुनेचा इतका मान दिला परंतु मी त्या लायक नाहीये. आबा म्हणतात, का काय झालं? तिथे आता कला खूप मोठा बॉम्ब फोडत म्हणते की खरं सांगायचं झालं तर नैनाताई प्रेग्नेंट नाहीये. हे ऐकल्यानंतर रोहिणीला खूप मोठा आनंद होतो आणि रोहिणी म्हणते, तुम्ही माझ्या मुलाला फसवत होता का? तेव्हा आबा म्हणतात, थांब रोहिणी, जर यांना तुझ्या मुलाला फसवायचं असतं तर आता कलाने हे आपल्याला सांगितलंच नसतं. तेव्हा श्री म्हणतो, हे खरे कुटुंबीय आपल्याला नेहमीच फसवत आलेले आहेत. यांच्या नावामध्ये फक्त खरे आहे परंतु यांचं वागणं तसं नाही आहे आणि आपण आता कुठपर्यंत गप्प बसायचं? रोहिणी म्हणते, आबांनी कधी कोणाचं ऐकूनच घेतलेलं नाही. तेव्हा कला म्हणते, तुम्ही माझं ऐकून तरी घ्या, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. त्यावर कला दिनकर आणि संगीताला चांदेकरांच्या घरी बोलवून घेते. घडलेला सर्व प्रकार त्या दोघांना सांगते. तिथे कला आता सर्वांना नैना प्रेग्नेंट नाहीये याचे रिपोर्ट दाखवते आणि कला नैनाला म्हणते की नैनाताई, तुला आता या घरामध्ये जागा नाहीये. तू माझा वापर करून या घरामध्ये आलीस. तू आत्ताच्या आता इथून चालती हो. तर आता कलाने खूप मोठा निर्णय घेत नैनाची चांदेकरांच्या घरातून हक्कलपट्टी केलेली असते. कलाच्या खऱ्या वागण्यामुळे कलाचं चांदेकरांच्या घरातील स्थान अढळ असतं आणि आता नैनाला चापट मारून घराबाहेर काढलेलं असतं. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.